कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर धामणदेवी जवळील हॉटेल अन्नपूर्णा येथे पांढऱ्या रंगाच्या मारुती ब्रिझामध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आले असता पोलिसांनी केलेल्या कारवाईत ब्रिझा कारसह गाडीतील सुमारे 7 लाखांचा गांजा जप्त केला आहे। सदरची कारवाई बुधवारी उशिरा करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावरती बुधवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या दरम्यान पोलादपूर नजीक असणाऱ्या अन्नपूर्णा हॉटेल जवळ पांढऱ्या रंगाची मारुती ब्रिझा उभी होती। आरोपी विकी गोस्वामी उर्फ छोट्या याने पोलिसांची चाहूल लागताच गाडीची चावी घेऊन पळून गेलाय। पोलिसांनी गाडीची पाहणी केली। त्या गाडीमध्ये 22 किलो 435 ग्रॅमचा सुमारे 7,33,050 रुपये किमतीचा हिरवट रंगाचा गांजा निळसर पांढऱ्या रंगाच्या गोणीत आढळून आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 2 पैकी 1 आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी अंमली पदार्थासह 8 लाखाची कार असे 15,33,050 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगडचे बाबासो पिंगळे अलिबाग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगेश मधुकर भिलारे वय वर्ष 27 राहणार महाबळेश्वर याला अटक केली आहे। याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करून कारवाई करण्यात आली आहे।